या सामन्याच्या पहिल्या सत्रासाठी घेऊन जातो मी आपल्याला माझे साथी समालोचक सुदर्शन गातकी सर यांच्याकडे. ओढू सर. मिथुन मिथुन पाटील आणि गिरीश कडवे या ठिकाणी यायचे. मिथुन पाटील आणि गिरीश कडवे यानंतर आणि अलिबाग मधील ज्याला खऱ्या अर्थाने आयकॉन खेळ म्हणून ओळखलं जातं, ज्याने खऱ्या अर्थाने मिळकतकार गावाचं नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं टेनिस क्रिकेटमध्ये, असा निशांत कडवे. आपणास कृपया करून विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचंय. निशांत, आपल्या सर्वांचा लाडका निशू आपण व्यासपीठावर यायचंय. एका ठिकाणी जेवण सुरुवात झालेली आहे. ढक्कन ओपन हो चुके हैं. जाइए लज्जतदार व्यंजनों का स्वाद लीजिए. आपण जाऊन त्या ठिकाणी जाऊन जेवू शकता. जेवण स्टार्ट झालेलं आहे. मिथुन यायचं आणि गिरीश भाई या ठिकाणी यायचंय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद निनाद, धन्यवाद मिलकतकार सर्व ग्रामस्थ. तर संतोषचं नक्कीच कौतुक करावे लागेल. पहिल्या सामन्यामध्ये 21 नंतर 28 आणि नंतर 35 असं जवळपास 85 धावसंख्येपर्यंत तो पोहोचलेला आहे. तर नक्कीच तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरणार. तो फिर एक बार ले चलते हैं मैदान पे. सभी दर्शकों का तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत. जितने भी लाइव दर्शक हमसे जुड़े हुए हैं उनका भी मैं तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं. और इस MPL यानी मिलकतकार प्रीमियर लीग का आप आनंद उठाइए. और जितने भी दर्शक यहाँ पे इस मैदान में मौजूद है उनका भी मैं स्वागत करता हूँ. सौरभ खेलने के लिए तैयार है. ये गेंद बहुत ही बेहतरीन गेंद अंदर की तरफ इस मर्तबा लाए थे इस गेंद को, और इस गेंद को समझ नहीं पाए थे. बीट होते हुए पूरी तरह से नजर आए थे, लड़खड़ाते हुए नजर आ रहे थे सौरभ जो कैप्टन है इस टीम के. फिर एक बार खेलने के लिए तैयार. अटकी हुई गेंद इसको खेल दिया है विकेट के क्षेत्र में. जब तक फील्ड करेंगे थ्रो करेंगे. थोड़ी सी हड़बड़ाहट, थोड़ी सी मिसफील्ड, और इसी बीच जहाँ एक रन था वहाँ पे एक का दूसरे में कन्वर्ट करते हुए दोनों बल्लेबाज तेज दौड़ लगाई थी विकेटों के बीच में. एक और है सौरभ और दूसरी तरफ है सुयोग, जिन्होंने अपनी टीम के लिए एक शानदार जीत देने में इनका अहम योगदान है. ज़बरदस्त बल्लेबाजी अभी तक उन्होंने तीनों मुकाबले में की है. सौरभ देखते हैं, उनसे बड़ी अपेक्षाएं आशाएं है. फिर एक बार सौरभ खेलने के लिए तैयार. इस बार कड़ा प्रहार जरूर करने का प्रयास किया था. डिक्लेयर जोन में अंपायर का इशारा हमारी तरफ आता हुआ. एक रन यहाँ पे और मुकब्बल होते हुए टीम के लिए. टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जहाँ पहुंचा है 3 रन. तो सौरभ के कंधे के ऊपर बहुत सी जिम्मेदारी होगी अपनी टीम को आगे ले जाने के लिए. टीम का स्कोर रुका हुआ. 3 रन हो चुके हैं. जो भी करना है जल्दी जल्दी कीजिए, हमारे पास समय कम रहेगा क्योंकि ये आज का दिन, ये आखिरी दिन है, अंतिम दिन है, फाइनल का दिन है. और देखिए ये चैंपियन ट्रॉफी बहुत ही उम्दा, बहुत ही खूबसूरत ये ट्रॉफी है. देखते हैं ये ट्रॉफी इस साल किसके हाथों में, किसके बाहों में जाएगी और कौन इस ट्रॉफी को ऊंचा करेगा. भाग्यांश ने पिछले साल ये ट्रॉफी, चैंपियन ट्रॉफी जीती थी. फिर एक बार श्रुति की दौड़ पड़ी है. गेंद पटकी गेंद इसको घुमा दिया है. फिर एक बार डिमिट्री के क्षेत्र में बहुत ही अच्छा फील्डिंग, वहाँ पे उतनी अच्छी थ्रो. 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे, लेकिन फील्डिंग बहुत ही बढ़िया की थी वहाँ पे फील्डर ने. और इससे पीछे 1 ही रन मिलेगा. टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जहाँ पहुँचा है 4 रन. श्रुति की जबरदस्त गेंदबाजी देखने के लिए मिल रही है. कल के दिन में और आज के दिन में भी बहुत ही बढ़िया लय में गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं. MPL के लिए मिलकतकार प्रीमियर लीग सीजन 3 और बहुत से इनाम यहाँ पे है. बाइसिकल है, मोटरसाइकिल है, वॉशिंग मशीन है, LED है और बहुत सारे इनाम यहाँ पे है. फिर एक बार श्रुति दौड़ पड़े, आपने और की है गेंद इस बार शोक के लिए. पटकी हुई गेंद थी, बाहर की तरफ लाए थे. इस गेंद को कट कर दिया थर्ड के क्षेत्र में. डिक्लेयर जोन में गेंद जाते हुए अंपायर का इशारा. इसी बीच ओवर की समाप्ति. तो पहले ओवर की समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते हुए यकीनन
विराज पाटिल की ओर से, विराज पाटिल की ओर से यहाँ पे 500 रुपये का नगद इनाम आता हुआ। यदि सौरभ पहले गेंद पे सौरभ को आउट करते हैं, अब नील बल्लेबाज गेंदबाज सौरभ जैसे बल्लेबाज को, तो यहाँ पे 500 रुपये का नगद इनाम आता हुआ। देखते हैं कौन किसके ऊपर हावी होता है। हालांकि दोनों खिलाड़ी बहुत ही बोल्ड होना चाहिए किसी भी हालत में। यदि बोल्ड हो जाते हैं, क्लीन बोल्ड करते हैं, तो वहाँ पे यकीनन 500 रुपये का इनाम आता हुआ। देखते हैं, नील एक अच्छे खिलाड़ी है, सौरभ भी अच्छे खिलाड़ी है, मंजे भी खिलाड़ी दोनों है। एक तरफ है गेंदबाज, दूसरी तरफ बल्लेबाज। नील दौड़ पड़ी है गेंद, सौरभ खेलने के लिए तैयार। उल्टास गेंद, लेकिन ये लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद, इसको वाइट करार दिया डिक्लेयर जोन में। यहाँ पे गेंद कुल मिलाकर 2 रन जरूर यहाँ बढ़ते हुए। टीम का स्कोर 2 रन से बढ़कर जहाँ पहुंचा है 7 रन। वैसे देखा जाए तो श्रुतिक ने जबरदस्त गेंदबाजी की थी, पहला ओवर लेकर आए थे ओपनिंग गेंदबाज के रूप में, बढ़िया गेंदबाजी की थी। जिस खेल के लिए वो जाने जाते हैं, उभरते हुए खिलाड़ी है मिल्खत खार के, और यकीनन आने वाले सालों में जबरदस्त खेल करेंगे। नील फिर एक बार ये गेंद, बहुत बढ़िया गेंद, यॉर्कर लेंथ की यह गेंद, उसको उतने ही सम्मान पूर्वक ऑन द राइज खेला है। मोहन ने वहां जबरदस्त फील्ड किया है, थ्रो किया है। इस बीच 1 रन और टीम के खाते में जुड़ता हुआ, टीम के खाते में मिलता हुआ। टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जहां पहुंचा है 6 रन। 8 रन हो चुके हैं। एक एक्स्ट्रा कवर की क्षेत्र में देखेंगे हम, मलिंगा फील्डर है। फिर एक बार सुयोग आया है, कड़ा प्रहार, और ये देखिए उठा दिया है मेगा 6, सुपर 6। जबरदस्त खेले हैं, अच्छे बल्लेबाजी उन्होंने की है हर मुकाबले में अपने टीम के लिए। देखते हैं सुयोग के जबरदस्त बल्लेबाजी अभी तक हुई है अपने टीम के लिए, ब्लैक एंड व्हाइट टीम के लिए। पहले मुकाबले में उन्होंने 35 रन बनाए थे, 4 छक्के लगाए, 2 चौके लगाए थे। उसके बाद दूसरे मुकाबले में उन्होंने 10 रन बनाए थे, 1 छक्का लगाया था। तो कुल मिलाकर हम सुयोग का एनालिसिस जरूर बताएंगे। 30 और 10 45 रन अभी तक उन्होंने बनाए हैं, और इस मुकाबले में वो ज़बरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं। लेकिन अभी तक इस पूरी टूर्नामेंट में मिल्खत कार प्रीमियर लीग के लिए बल्लेबाज के रूप में हीरो रहे हैं संतोष। संतोष जो हर मुकाबला खेले हैं 21, 28, 35। उसके बाद स्वप्निल कड़वे जो है 51 रन, पहले हाफ सेंचुरी लगाने वाले। उसके बाद 20 रन, 71 रन उन्होंने बनाए हैं 3 मुकाबले में। यहाँ पे कैच लेने का, और ये गेंद गिरती हुई सीमा रेखा के बाहर, मेगा 6, सुपर 6। इस छक्के की सहायता से टीम का स्कोर छलांग लगाकर जहां पहुंचा है 20 रन, दूसरा ओवर प्रगति पर। और इस 20 रन में देखिए 2 छक्के की सहायता से सुयोग जहां पहुंचे हैं तकरीबन 13 के स्कोर पर। निजी स्कोर है 13, खेल रहे स्ट्राइक के ऊपर और नॉन स्ट्राइक के ऊपर। इस सौरभ जो 5 रन के स्कोर पर खेल रहे। नील दौड़ पड़ी है गेंद, और कुछ रनअप में दिक्कत और फील्डिंग में कुछ बदलाव करना चाहते हैं शायद वेदांत, इसलिए वेदांत ने उन्हें थोड़ा सा रोक लिया था। पता नहीं वेदांत की कुछ स्ट्रैटेजी होगी, कुछ रणनीति होगी सुयोग को आउट करने की। फिर एक बार ये गेंद सुयोग के लिए, बहुत ही बढ़िया शटकरा शॉट लगाया है, देखिए सीमा के बाहर, मेगा 6, सुपर 6। देखिए जबरदस्त बल्लेबाजी होती हुई नजर आ रही है सुयोग के ओर से, और एक उम्दा शॉट लगाते हुए, एक छक्का लगाते हुए। तो अभी तक उनके निजी स्कोर में बढ़ोतरी होती हुई टीम का स्कोर बढ़ता हुआ जाएगा।
26 रन और उनका निजी स्कोर देखिए, तकरीबन 3 छक्के लगा चुके हैं अभी तक और क्रीज में मौजूद है, हावी होते हुए नजर आ रहे सभी बल्लेबाजों के ऊपर, गेंदबाजों के ऊपर। बल्लेबाज सुजय, फिर एक बार ये दौड़ पड़े नील, और ये बहुत ही खराब गेंद डाली है इस बार नील ने, और नो बॉल का इशारा आता हुआ, और फ्री हिट भी जरूर मिलेगी यहाँ पे। तर उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडूवर येणार एक जबरदस्त फ्री हिट। दरम्यान सन्माननीय डॉक्टर निशिकांत ठोंबरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी नक्कीच संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आसनस्थ होण्याची त्यांना विनंती करतोय। ज्यांनी 84 धावा केल्या आहेत असा नक्कीच संतोष, मी मगाशी सांगितलं 21 आणि 28 अशा प्रकारे 84 धावा ठोकलेल्या आहेत 3 सामन्यांमध्ये, आणि ऑरेंज कॅपचा मानकरी ठरतोय संतोष, आणि पर्पल कॅपचा मानकरी ठरतोय राहुल जांभळे। 4 विकेट संपादन केलेले आहेत त्यांनी आतापर्यंत। एसीपीच्या दरम्यान नक्कीच अभिजित दादा यांच्याकडून पारितोषिक येते। सुयोगने पाठोपाठ 2 षटकार मारले तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। दरम्यान सन्मान्य डॉक्टर साहेब निशिकांत कडवे यांचं या ठिकाणी आगमन, निशिकांत ठोंबरे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे। आणि पाण्याची जी आवश्यकता असते, आता अर्थातच ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे उष्णता जास्त आहे, उष्मांक जास्त आहे, घामाच्या वाटे आपल्या पाण्याची कमतरता शरीरामध्ये कमी होत असते, आणि त्यासाठी आपल्याला पाणी आवश्यक असतं, आणि त्याने या ठिकाणी पाण्याची संपूर्णपणे सोय केलेली आहे। तर मी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं मित्र हार्दिक अभिनंदन करतोय आणि आभार व्यक्त करतोय। धावसंख्या जे होते 29 धावा, 29 रन यहाँ पे बनते हुए नजर आ रहे हैं, और हालांकि ये बहुत ही महंगा ओवर साबित होता हुआ हमारे स्कोरर जरूर बताएंगे कि इस ओवर में कितने रन आए हैं। 24 रन तकरीबन इस ओवर में आए हैं। अभिजित दादा कडवे यांच्याकडून नक्कीच 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। राहुल जांभळे यायचे आपण पर्पल कॅपचे मानकरी आहात, सर्वाधिक विकेट घेणारा हा गोलंदाज आतापर्यंत 4 विकेट ज्यांच्या नावावर आहेत जिंकलेल्या संघांमध्ये। तो फिर एक बार ले चलते हैं मैदान पे, यहाँ पे सुयोग के लिए सुनहरा मौका यहाँ पे खेल दिया फाइनल के क्षेत्र में, और अंपायर का इशारा, जबरदस्त चौकार। षटकारांसाठी या ठिकाणी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे ते सुयोगसाठी अभिजित दादा यांच्याकडून। तो फिर एक बार ले चलते मैदान पे, कट करने का जरूर प्रयास था, लेकिन बल्ला उन्होंने ऐन मौके पर पीछे ले लिया था। जानते थे ये कट आउट हो सकते थे, या उन्हें लग रहा था वाइड करार दी जाएगी, लेकिन अंदर की तरफ आ रही थी गेंद। अंपायर का सही निर्णय, सही डिसीजन। तो मंजे भी अंपायर हमारे अष्टमकर जी, ये गेंद सुयोग के लिए कारपेट यहाँ पे खेलना चाहते थे, लेकिन जबरदस्त गेंद, एक बिंदी गेंद आते हुए इस पर अपील जरूर गूंज उठा है। शायद ये खराब गेंद का अपील होगा सुयोग की ओर से, लेकिन इसे सिरे से खारिज कर दिया है अंपायर ने, प्रकाश जी अष्टमकर। और उसी बीच एक डिक्लेयर जोन में रन आता हुआ, टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जहाँ पहुँचा है 34 रन। और इस 34 रन में देखिए सुयोग का योगदान बहुत बड़ा योगदान रहा है, 3 छक्के और 1 चौका लगाया है, तकरीबन 20 के पार जा चुके हैं। आहा, ये ठोक दिया है, देखते हैं मेगा 6, सुपर 6। जरूर आया, मतलब 500 रुपये आए हैं, और छक्का एक आ जाता है तो और 500 रुपये
अभिजीत दादा की ओर से मिलेंगे 1000 रुपए का नगद इनाम सुयोग के लिए। और देखिए टीम का स्कोर है 40 और सुयोग का निजी स्कोर है 32। बहुत ही बढ़िया। ओहो ठोक दिया, देखते हैं ये गेंद मोहन के हाथों में और यहाँ पे मोहन ने क्या छलपक लिया है, विकेट का पतन होगा, यहाँ पे वापस जाना पड़ेगा सुयोग को। तो सुयोग यहाँ पे आउट होकर पैनल में वापस जाएंगे, जिन्होंने 32 रन इस मुकाबले में बनाए हैं। देखते हैं इस पूरे टूर्नामेंट में सुयोग, संतोष और स्वप्निल छाए हुए हैं। एक मुकाबले में 32, पहले मुकाबले में 21, उसके बाद 10 और अभी 32। तो 10, 32 और 21 कुल मिलाकर जब तकरीबन 60-65 के पास जा पहुँचे तो उनके पास भी मौका, यदि ये मुकाबला जीतते हैं तो सुयोग जो है वो आ सकते हैं बेस्ट बल्लेबाज में। और स्वप्निल है और संतोष है, 3 ये खिलाड़ी है जो बल्लेबाजों के कतार में रहेंगे बाइसिकल के। फिर एक बार चलते हैं मैदान पे, इस बार कड़ा प्रहार करने के प्रयास में झेल टिपला होता। नक्कीच त्यांचं कौतुक, धावसंख्या नक्कीच मित्रा वेदांत पोहोचते। 41 धावा, 40 धावा झालेल्या आहेत, 41 धावा करायच्या आहेत। नक्कीच दोन्ही संघांना समसमान संधी असणार आहे ती विजयश्री खेचून आणण्याची, कारण तसं पाहायला गेलं तर 4 या धावा सहज होऊ शकतात। आणि तसं पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली, लाईनदार लेंथवर टप्पा ठेवला आणि स्टंप अटॅक ठेवला तर या धावा रोखल्या जाऊ शकतात। फक्त स्वैर चेंडू जर टाकले गेले नाही, ते जर वाचवले, त्या धावा जर वाचवल्या तर नक्कीच फुलटॉस चेंडू हा टाकला गेला नाही, शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू जर टाकला गेला नाही तर नक्कीच संधी असेल। आणि फलंदाजी करताना 41 धावा चेस करायच्या असतील तर आपल्याला विकेटवर राहावं लागेल आणि विकेटवर राहून नक्कीच हा सामना आपल्याला सुद्धा जिंकण्याची नामी संधी असेल। लगेच उतरायचं आहे मैदानामध्ये, फारसा विलंब लावायचा नाहीये, वेळ घालवायची नाहीये, लगेच उतरायचं आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे, आपल्याला वेळ वाचवायचा आहे। धन्यवाद सुदर्शन घातकी सर। पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल। पुढचा सामना असेल तो म्हणजेच भाग्यान शिलवण आणि शिवशक्ती वॉरियर्स, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय। धन्यवाद सर तिथे आपली वाट पाहतील। धन्यवाद सर, आपण देखील टॉस बॉक्सचा ताबा घ्यायचा आहे। पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचे नावं मी आपल्याला सांगू इच्छितो। कैलासवासी जनाबाई यशवंत कडवे यांच्या स्मरणार्थ सन्मान्य विनोद यशवंत कडवे यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज म्हणजेच मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजाचे जे चषक आहेत ते देण्यात आलेले आहेत। एकनाथ मेडिकल बोर्डनी ज्यांचे प्रोप्रायटर आहेत सन्मान्य प्रथमेश सुरेश म्हात्रे यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे मेडिकेटची सुविधा करण्यात आलेली आहे। सन्मान्य रणजित कडवे, सन्मान्य राकेश कडवे यांच्याकडून 10 किलो चिकन देण्यात आलेलं आहे। तर चॅम्पियन्स ट्रॉफी 40+ साठी जी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे ती सन्मान्य सुरेश घरत यांच्याकडून देण्यात आलेली आहे। वुमनसाठी जे सन्मान चिन्ह आणि जी ट्रॉफी आहे चॅम्पियन्स ट्रॉफी ती देण्यात आलेली आहे कैलासवासी अमृता अरविंद ठोंबरे यांच्या स्मरणार्थ। त्याचबरोबर वुमेन्सचे जे 2 टीम्स आहेत, जे 2 संघ आहेत, जय हुमका देवी आणि ओमकार 11, या दोन्ही संघांसाठी जे टी शर्ट्स आहेत ते देण्यात आलेले आहेत कैलासवासी अमृता अरविंद ठोंबरे यांच्या स्मरणार्थ। त्याचबरोबर डॉक्टर निशिकांत ठोंबरे आमच्या समवेत आहेत ज्यांच्याकडून सलग 2 दिवस पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर दुसऱ्या नंबरची ट्रॉफी आहे, सेकंड नंबरची जी देण्यात आलेली आहे सौ पूनम प्रणित कडवे यांच्याकडून। तर तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आहे ती देण्यात आली आहे सन्मान्य रोशन जगदीश कडवे यांच्याकडून। तर सन्मान्य रोशन कृष्णा कडवे यांच्याकडून जेवणासाठी 50 किलो तांदळाची सुविधा करण्यात आलेली आहे। माजी सरपंच सन्मान्य गिरीश गुरुनाथ कडवे यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी म्हणजे मालिकेसाठी जे आकर्षक सायकल आहे ती देण्यात आलेली आहे। तर मॅन ऑफ द मॅचचे जे जेवढे किताब आहेत, जे आकर्षक ट्रॉफी चषक आहे ते देण्यात आलेले आहेत सन्मान्य मिथुन मोहन ठोंबरे यांच्याकडून। तर जो संघ जिंकेल त्याला सन्मान्य गोरख दशरथ कडवे यांच्याकडून बोकड असणार आहे।
टॉस करून घ्यायचं आहे. प्लीज नावं सांगायची. दोन्ही संघाने त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. आपण टॉस सुरेशभाई यांच्या हस्ते करणार आहोत. प्लीज नाव सांगा ना. निनाद. भाग्यांश 11 आणि दुसरा संघ असेल तो म्हणजेच शिवशक्ती वॉरियर्स. 2 मिनिटं आपली घेतोय सर. जोपर्यंत करण्यात येत आहे तोपर्यंत नावं जी देणगीदारांची त्यांनी मी नक्कीच इथे माहिती करून देतोय. 2 मिनिटं आपली घेतोय. त्याच दरम्यान सन्माननीय मोहन कडवे यांच्याकडून 10 किलो कांदा बटाटे इथे देण्यात आलेले आहेत. उत्कृष्ट फलंदाजासाठी सायकल आहे ती देण्यात आलेली आहे. सन्माननीय आशिष कडवे उत्कृष्ट गोलंदाजासाठी जी सायकल आहे ती देण्यात आली आहे. सन्माननीय हिमांशू पोळे तर सागर कडवे यांच्याकडून मुंबईवरून ट्रान्सपोर्टची सुविधा करण्यात आलेली आहे. बाजी सुविधा सन्माननीय अचल कडवे यांच्याकडून करण्यात आलेली आहे. माजी सरपंच राजू शेठ पाटील शहापूर ग्रुप ग्रामपंचायत यांच्याकडून 15 किलो चिकनची सुविधा करण्यात आली आहे. डीजे ओमकार ठोंबरे यांच्याकडून 30 किलो चिकनची सुविधा करण्यात आलेली आहे. उपसरपंच अभिजित कडवे यांच्याकडून 5,000 रुपये. सन्माननीय दत्तात्रय बाळकृष्ण ठोंबरे यांच्याकडून 3,000 रुपये. डीजे ओमकार ठोंबरे यांच्याकडून मंडप डेकोरेशन साऊंड सिस्टमची सुविधा करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सन्माननीय राकेश पाठारे यांच्याकडून 2 दिवस पाण्याची टाकीची सुविधा करण्यात आलेली आहे. रितेश नवनाथ कडवे यांच्याकडून 5 किलो चिकन म्हणजे एकूण 60 किलो चिकनची सुविधा आहे मित्रांनो. त्याचबरोबर वीरेंद्र कडवे आणि आविष्कार यांच्याकडून वायफायची 2 दिवस मोफत सुविधा करण्यात आलेली आहे. या सर्व उदात्त दानशूर व्यक्तिमत्वांचे आभार. असंच प्रेम सहकार्य साथ मदत दरवर्षी या लीगसाठी आपली लाभावी शिवाची आणि प्रार्थना. ओव्हर टू यू सर. थँक्यू. भाग्यांश 11 विरुद्ध शिवशक्ती वॉरियर्स. लगेच नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सेरेमनी स्टँड जवळ यायचंय. जो टॉसचा बॉक्स आहे त्या ठिकाणी आपण पोहोचायचं आहे. प्लीज भाग्यांश 11चे कर्णधार आणि शिवशक्ती वॉरियर्स. शिवशक्ती वॉरियर्स आणि भाग्यांश 11चे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करून घेऊया. सुरेश भाई या ना. वेलकम. आपण नाणेफेक शिवशक्ती आणि भाग्यांश 11 या दोन्ही संघामध्ये आपण सुरेश भाई यांच्या हस्ते आपण सुरेश घरत यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. तर चांगलंच झालं. आणि मी कन्फ्यूज होतो कारण आम्ही पहिली मॅच यांच्यासोबत बॅटिंग घेऊन जिंकलेलो. त्याच्यासाठी मी कन्फ्यूज होतो बोल काय करायचं. आणि 3 ओव्हर आहेत त्याच्यामुळे मी फिल्डिंग चेसिंग करतो. नक्की दोन्ही संघाला भरपूर शुभेच्छा. 3-3 ओव्हरच्या सामन्यात एक फोटोग्राफी आपण घेऊया. आपण पाहतोय डायरेक्ट स्क्रीनवरती. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू धनंजय सर. इथे आपण पाहतोय सामन्याच्या सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. सुयोगकडे जर लक्ष द्या त्याला जास्त दुखापत झाली नाही आहे ना ते पहा. आणि चेंडू सरळ बाउन्स झाल्यानंतर तोंडावरती आढळला होता. 3-4 चेंडू झाले तर या षटकातील आपण पाहतोय जिथे 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 चेंडूची धावसंख्या ती म्हणजे 9 धावा. चांगली सुरुवात. नीलने एक चौकार नक्कीच लगावलाय. नीलने षटका लगावला होता त्यासाठी पार्थिका. इथे मात्र हेलिकॉप्टर शॉटचा फटका. चेंडू हवेत. 2 चेंडू खाली येत आहेत. फलंदाज नील कडवे बॅक टू द पॅव्हलियन. कभी कहीं लेके जाओ. पांढरा रस्सा तांबड़ा रस्सा सब अलग अलग. सांगली कोल्हापुर रत्नागिरी जितने भी सॉन्ग होंगे ना धीरे धीरे करके बजाते जाओ. मजा आना चाहिए आज. धन्यवाद सर. आपण मगाशी प्रश्न विचारलात की प्रत्येक संघातील कर्णधार म्हणतोय की नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करायचं. मी 4 वर्ष समालोचन करतो अलिबागमध्ये. पण कुठेही समालोचन केल्यानंतर जेव्हा नाणेफेक जिंकले तर 99% कर्णधारांनी केवळ क्षेत्ररक्षणाचाच निर्णय घेतलाय.
कारण गोलंदाजावरती ते जास्त विश्वास दाखवतात आणि फलंदाजी त्याची ताकद असल्यामुळे. इथे मात्र चांगला चेंडू येतोय, फलंदाज ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करत होता, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव नक्कीच मिळते. 1 धावांनी पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटका अखेरीस इथे 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. जय ओमकादेवी संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 1 गडी बाद 10 धावा. 10 रन्स स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर बनवला होता. उर्वरित 2 षटका 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 31 धावांची. 12 चेंडू 31 धावा. सामना खऱ्या अर्थाने मी म्हणेन दोन्ही संघासाठी समान खुला आहे. 3 षटकांचा हा सामना आहे. आपण थोड्याच वेळात त्या ठिकाणी राजेश कडवे यांची आपण मुलाखत घेणार आहोत. राजेश कडवे कुठे असतील त्या ठिकाणी यायचे. काल मांडवा परिसरामध्ये कबड्डीची स्पर्धा होती आणि मिळखतकारला 4था क्रमांक पारितोषिक मिळालंय. राजेश कडवे जर असेल तर या ठिकाणी या. ओल्ड कॉमेंट्री बॉक्स. पाण्याची सुविधा करायची आहे. आयोजकांना विनंती आहे पाणी घेऊन जायचं आहे खेळाडूंना मैदानात. जर श्रुतिकची विकेट या षटकात सुयोगने किंवा पुढच्या षटकात येण्या गोलंदाजाने विकेट प्राप्त केली तर त्या गोलंदाजाला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल सन्माननीय अभिजित कडवे यांच्याकडून. बघा श्रुतिकची विकेट किती महत्त्वपूर्ण आहे की त्यासाठी पारितोषिक लावलं जात आहे. आणि श्रुतिकला कल्पना आहे जर मी विकेटवर थांबलो, संपूर्ण 3 षटक मी मैदानात राहिलो तर सामन्याचा निकाल माझ्या संघाच्या बाजूने लावू शकतो. खऱ्या अर्थाने श्रुतिक आपण पाहिलात तर सगळ्यात मोठा अडथळा म्हणावा लागेल तो म्हणजेच BMW स्पोर्ट्स आणि विजयामधला. श्रुतिकची विकेट प्राप्त केली जाणार का की पुन्हा एकदा श्रुतिक गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आकर्षक खेळी करून आपल्या संघाला अंतिम विजेते संघांमध्ये घेऊन प्रवेश करणार. सुयोगचा पहिला चेंडू इथे श्रुतिकचा फटका, चेंडू हवेत, क्षेत्र चेंडू खाली येतोय. फलंदाज श्रुतिक बॅक टू द पॅव्हलियन. इट्स अ बिग ब्लो. इथे मात्र मोठा फटका लागवण्याच्या प्रयत्नात फलंदाज श्रुतिक बाद झालाय आणि त्यानंतर सेलिब्रेशन, उत्साह, आनंद आपण पाहिला प्रतिस्पर्धी संघाचा. कारण तितकंच महत्वपूर्ण विकेट आहे आणि 1000 रुपयाचं पारितोषिक मिळतंय ते म्हणजेच सुयोगला या विकेटसाठी आणि त्याद्वारे 200 रुपयाचं पारितोषिक या कॅचसाठी या झेलसाठी सतेजला ते म्हणजेच गुड्ड्याकडून. गुड्ड्या म्हणजेच सन्मान्य दीपक ठोंबरे यांच्याकडून. सुयोगने पहिल्या चेंडूवरती ते विकेट प्राप्त केले. अष्टपैलू खेळ या स्पर्धेच्या संपूर्ण पाहायला मिळाला सुयोगचा. यावेळेस आकुंठपणे चेंडू थोडासा खाली राहतोय. फलंदाज बीट होताना इथे पण पाहतोय. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव नक्कीच मिळाले. धावसंख्या झालेली ती म्हणजेच 11 धावा. दोन चेंडू झालेले आपण पाहतोय. पुन्हा आकुंठपणे चेंडू शॉर्ट ऑफ रेंजचा चेंडूचा चांगला वापर केला जातोय. न्यू बॅटर आपण पाहतोय स्वराज आणि क्रिश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडूचा खेळ 3 षटकांचा म्हणजे 9 चेंडू झाले. धावफलकावर 11 धावा लागल्यात. अजून तब्बल 30 धावांची आवश्यकता 9 चेंडूंमध्ये. या चेंडूवरती अजूनही कोणती धाव येत नाहीये. इथे मात्र फलंदाज जखडून ठेवलाय, बांधून ठेवलंय, जागेवर उभं ठेवलं असंच म्हणावं लागेल ते म्हणजे गोलंदाज सुयोगने. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. त्यानंतर षटक 8 चेंडू 30 धावा. आव्हान काहीसं कठीण होताना आपण पाहतोय ते म्हणजेच जय ओमकादेवी संघासाठी इथे चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आपण इथे पाहतोय. या प्रयत्नात फलंदाज क्रिश रनआउटच्या स्वरूपात बाद.
या आजच्या दिवशी आपण पाहिलं तर ध्रुवी 11 हा चौथा संघ ठरले. त्याच दरम्यान आपण पाहतोय का कंजूस, शफल, यशस्वी आणि प्रतिस्पर्धी संघाला पूर्णतः बॅकफुटला ढकलणाऱ्या षटकाची सांगता होते ते म्हणजे सुयोगच्या असंच वर्णन करावं लागेल या षटकाचं. या षटकात केवळ एक धाव देऊन त्याने एक विकेट प्राप्त केले आणि एक फलंदाज धनुच्या स्वरूपात देखील बाद झालाय. त्यामुळे आता मात्र पूर्णतः अडचणीत सापडलाय तो म्हणजेच जय हुंकादेवी हा संघ. कारण सामना जिंकण्यासाठी त्याला अंतिम षटकात 6 चेंडूमध्ये आवश्यकता असेल ती म्हणजे तब्बल 30 धावांची. 6 चेंडू 30 धावांची आवश्यकता असणार आहे. पहिल्या चेंडूवरती आपण इथे पाहतोय लेग बायच्या रूपात एक धाव मिळते. आता मात्र इक्वेशन असेल 5 चेंडू आणि 29 धावा. 9 रन्स रिक्वायर्ड इन द इनिंग और लास्ट 5 डिलिव्हरीज. इथे मात्र चांगला चेंडू कौशलचा. या चेंडूवरती एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही. आता 4 चेंडू आणि 28 धावा. खूपच कठीण काम म्हणावं लागेल कारण 4 चेंडू 4 षटकार लगावून देखील इथे काम पूर्ण होणार नाहीये. यासाठी गोलंदाजीने चुका करणं देखील आवश्यक आहे आणि असं खूप कमी वेळात क्वचितच आपण होताना पाहिलंय. या सामन्यात तसं घडणार काय हे पाहायचंय. कौशल नक्कीच वेगवान गोलंदाज आहे. 4 चेंडू 28 धावा रोखण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. कुठेतरी अपर हँडला आपल्याला पाहायला मिळतो आतापर्यंत तो म्हणजेच BNW स्पोर्ट्स हा संघ या सामन्यात. सामना जिंकणारा संघ या दोन्ही संघातील 5वा संघ ठरेल सुपर 6 मध्ये प्रवेश करणारा. इथे फटका चांगला आहे. झेल होऊ शकतो. सौरभ चेंडू खाली येतोय. रेग्युलर कॅच असं म्हणेन मी आणि फलंदाज बाद. थँक्यू DJ. रेग्युलेशन झेल रेग्युलेशन कॅच म्हणावं लागेल. 3 चेंडू आणि 28 धावा. गोलंदाज बरोच काही चुका करत सामन्याचा निकाल जवळजवळ स्पष्ट झालाय असंच म्हणावं लागेल. 3 षटकांच्या सामन्यात जिथे 41 धावांचा पाठलाग करायचा होता आतापर्यंत आपण पाहिलं 2 षटक आणि 3 चेंडूचा खेळ झालाय आणि धावफलकावर धावसंख्या लागली ती म्हणजे 4 गडी बाद 13 धावा. या चेंडूवरती एक धाव नक्कीच ज्याप्रमाणे बागेत टेहळणी केली जाते त्याप्रमाणे ते पूर्ण केली जाते. धावसंख्या झालेली ती म्हणजे 14 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील अंतिम 2 चेंडू अभिजित कडे नक्कीच खूप आनंदित पाहायला मिळत आहेत. संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करणारा संघ ठरलेला आहे. यावेळेस चेंडू इथे एक धाव नक्कीच मिळेल. अंतिम चेंडू हा सामना संपण्याची औपचारिकता. जवळजवळ स्पष्ट झालंय की हा सामना कोणता संघ जिंकणार आहे. अशा प्रकारे हा सामना संपतोय आणि सुपर 6 मध्ये प्रवेश करणारा 5वा संघ ठरतोय तो म्हणजेच BMW स्पोर्ट्स. अभिनंदन BMW स्पोर्ट्स या संघाचं. तर या स्पर्धेत आव्हान इथेच संपुष्टात येते ते म्हणजेच जय हुंकादेवी या संघाचं.
आणि आता झाल्या सामन्यातील सामन्याचा मानकरी नो डाऊट अष्टपैलू कामगिरी करणारा 4 षटकार एका चौकारच्या शह्याने 32 धावा ची आकर्षक आक्रमक खेळ करणारा आणि आपल्या षटकात केवळ 1 धाव खर्च करत 1 विकेट प्राप्त करत आपल्या अष्टपैलुत्वाची चमक दाखवणारा अष्टपैलू खेळाडू, महत्त्वपूर्ण खेळाडू BMW स्पोर्ट्स संघाचा उपकर्णधार सुयोग ठरतोय सामनाचा मानकरी.